सुवासिनींसाठी वटपौर्णिमा हा सण नेहमीच महत्त्वाचा असतो. वटपौर्णिमेचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा कशी करायची याची सर्वसाधारणपणे सर्वांना माहिती असते. वटपौर्णिमेला सुवासिनींसाठी खास संदेश देण्यात येतात. हा सण नववधूंसाठीही खास असतो. त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी नवीन वटपौर्णिमा स्पेशल उखाणे घेऊन आलो आहोत. बोलत असतानाही होते मी मग्न, बोलत असतानाही होते मी मग्न, रावांसारखे पती भेटू दे 7 जन्म. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मी करते, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मी करते, रावांना 100 वर्ष आयुष्य मिळू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस, वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस, रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस. वडाची पूजा करते ठेवूनी निर्मळ मन, वडाची पूजा करते ठेवूनी निर्मळ मन, रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण. वटपौर्णिमेच्या दिवशी 5 सुवासिनी स्त्रियांची ओटी मी भरते, वटपौर्णिमेच्या दिवशी 5 सुवासिनी स्त्रियांची ओटी मी भरते, रावांचे नाव घेत वटपौर्णिमा आहे म्हणून मी लाजते. आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवलाय मी उपवास, आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवलाय मी उपवास, रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाखातर खास. पोथी पुराणे वाचून बोध होतो मनाला, पोथी पुराणे वाचून बोध होतो मनाला, रावांचे नाव घेते वट सावित्रीच्या सणाला. वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जन्मल्या साऱ्या बायका, वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी जन्मल्या साऱ्या बायका, रावांचे नाव घेते आता सर्वजण ऐका. वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण, वडाची फांदी लावून करते मी वृक्षारोपण, रावांच्या संगतीने करेन मी कुटुंबाचे संगोपन. कांजीवरम साडी बनारसी खण, कांजीवरम साडी बनारसी खण, रावांचे नाव घेते आज आहे वटसावित्रीचा सण. वटपौर्णिमेच्या दिवशी असते फणसाची खूप मागणी, वटपौर्णिमेच्या दिवशी असते फणसाची खूप मागणी, रावांची होईन मी 7 जन्माची राणी. असेच नवनवीन उखाणे ऐकत राहण्यासाठी आजच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटत आहेत हे देखील कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.